नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात असं आपण म्हणतो. सरळ स्पष्ट प्रश्न असतात आणि बेधडक उत्तरांची अपेक्षाही. आज आपल्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, शिवसेनेचे नेते. आणि सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रात केवळ तरुणाई नाही तर त्या प्रत्येक मराठी माणसाला ते आवडतात, ज्यांना मराठी माणसाला आवडणारी बेधडक शैली आवडते. आणि अवघ्या देशभरात त्या ठाकरी शैलीचं सध्या खूपच कौतुक होत आहे, प्रशंसा होते आहे. अगदी केजरीवाल सुद्धा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्याचा खास उल्लेख सुद्धा केला. आदित्यजी, म्हणजे ही लोकसभेची निवडणूक एक प्रकारचं भारताची दिशा ठरवणारं महाभारत युद्धच आहे असं वाटू लागलेलं आहे. मतसंग्राम असा रंगतोय, लोक पुढे सरसावतायत. तुम्ही आणि उद्धवजी सुद्धा ज्या तडफेनं लढण्यासाठी उतरलेला आहात. मात्र महाभारताचा उल्लेख झाला म्हणून प्रथमच समोर असं दिसतंय तुम्हाला की तुमचीच माणसं जी शिवसेनेच्या बळावर मोठी झालीत, तीच माणसं समोर लढण्यासाठी जेव्हा दिसतात तेव्हा मनात काय येतं? जे समोर आहेत ते आपण पाहताय, या देशाचे लोकशाही संपवण्याला निघालेले आहेत, संविधान संपवायला निघालेत. आणि ही निवडणूक म्हणजे समोर कोण आहेत, काय आहेत, किती लोक आहेत, किती महाशक्ती आहे, हे सगळं डोळ्यासमोरच नाहीये. कारण आता आपण पाहताय ही देशासाठी करो या मरून निवडणूक झालेली आहे, डू ऑर डाय. अनेक ज्या बातम्या येत आहेत, मग कुठे बूथ कॅप्चरिंग असेल, कुठे काही उमेदवाराला पळवण्याचे असतील, कुठे घरी बसवण्याचे असतील, ह्या सगळ्या बातम्या बघून खरोखर 400 पार कसं होणार हा एक प्रश्न आहेच. कारण ते 400 काय 300 काय 200 पण आता गाठतात की नाही ह्याच्यावर विचार आहे. आणि दुसरं म्हणजे एवढं बहुमत असताना, 10 वर्ष बहुमत असताना कामाचं भाजप बोलतच नाहीये, मुद्द्याचं भाजप बोलतच नाहीये. बोलते ते मटन मांस मच्छीवर बोलते, तुम्ही काय घालता, तुम्ही कुठे जाता, कसं वागता ह्याच्यावर बोलते. तर प्रचार हा जिथे चाललेला आहे, मग युक्रेन मधलं वॉर थांबवला, कधी रशिया मधला वॉर थांबवला, कधी गाझा मधला वॉर थांबवला. नशीब महाभारताच्या वेळी नव्हते तेव्हा पण वॉर थांबला असता, मग गीतेचं सारच नसतं कळलं आणि वेगळंच झालं असतं. आताचा जो मुद्दा आहे की शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना, धनुष्यबाण एवढ्या वर्षांची निशाणी. आणि जेव्हा दिसतं की समोर तीच निशाणी तेच घेऊन लढण्यासाठी उतरलेले आहेत. आणि पुन्हा त्या लोकांमुळे की ज्यांना तुम्ही एवढी वर्ष साथ दिलीत. अगदी उद्धवजींनी तर म्हटलं होतं एका गोरेगावच्या कार्यक्रमात की आमची 25 वर्ष सडली. कुठेतरी असं मागे वळून पाहताना वाटतं की होय, खरोखरच त्या चुकाच झाल्यात. एक आपण पाहिलं असेल तर खरोखर 25 वर्षात भाजपने किती वाढू दिलं आणि स्वतः किती वाढली. बरं, वाढली तर वाढली, पण आता आमच्याच मुळावर यायला लागली हे तर दिसायला लागलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण सांगितलं ना की आता समोर जे उभे ते विरोधी. मग त्यांच्याबद्दल मनात जी भावना आहे ती हीच आहे की तुम्ही ठीक आहे, हे सगळं केलं, स्वतःसाठी केलं, खोक्यांसाठी असेल, धोक्यांसाठी असेल, जी काही गद्दारी झाली ती झाली. आमच्याशी वाईटपणा घ्यायचा होता, तुम्हाला घेतलात. तुम्ही महाराष्ट्राला का खालती घेतलात? बघा, 2-2.5 वर्षामध्ये आपण जर विचार केला तर साधारणपणे आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या राज्याला किंवा कुठच्याही जिल्ह्याला आपल्या राज्यामध्ये काय मिळालं? ना एक नवा उद्योग आलाय, ना रोजगाराची संधी आली, ना शेतकऱ्यांना मदत झाली, ना कायदा सुव्यवस्था काही परिस्थिती बदल झाली किंवा चांगले झाले. आपण पाहतोय इथे तिथे हल्ली छोट्या मोठ्या गँग्स व्हायला लागलेत, कधी कोयता गँग, कधी अमुक गँग, छोट्या गँग इथे तिथे मंत्रालयात जाऊन गुंड रील करायला लागलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आम्ही करत होतो ती डिले होत आहेत. MTHL अटल सेतू हा ऑक्टोबर 2023ला व्हायला पाहिजे होता, डिसेंबर पर्यंत, म्हणजे उशिरा तर केलाच पण पुढचे 2 महिने टांगून ठेवलेला कारण उद्घाटनाची वेळ नव्हती मिळत. कोस्टल रोड बँकेसारखं उघडलंय 8 ते 5. तर मग नक्की तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? सत्ता हासिल केली, काबीज केली, सगळं ठीक आहे. महाराष्ट्राला काय मिळालं? मुद्दा तोच आहे की महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती सुद्धा आहे, खूपच तीव्र आहे. मराठवाड्याचा आत्ताच मी आकडेवारी पाहत होतो, सरकारी आकडेवारी, ज्या 10% जवळ पाणीसाठा पोहोचलेला आहे मोठ्या धरणांमधील सर्वच प्रकल्पांमध्ये. खूपच वाईट अवस्था आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रातले अनेक तालुके, उत्तर महाराष्ट्रात ती स्थिती आहे. या संपूर्ण निवडणुकीत जेव्हा सरकार गल्ली ते दिल्ली पूर्णपणे गुंतलेलं होतं, रमलेलं होतं आणि लोकांच्या या प्रश्नाकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात होतं, निवडणूक प्रचार हे मुद्देच नव्हते. नाही. आणि आपण पाहिलं असेल गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही परत हेच सांगत होतो की जेव्हा जेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीला जायचे किंवा कुठचेही दुसरे जायचे दिल्लीला, स्वतःसाठी कदाचित मागत असतील, हे पद द्या, ते पद द्या, ही सीट कोणाला, ती सीट कोणाला. महाराष्ट्रासाठी काहीच मागितलं नाही. वेदांत फॉक्सकॉन जेव्हा गुजरातला गेला तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं होतं की आता अजून मोठा प्रकल्प महाराष्ट्रातील आला नाही. दुष्काळाची जी परिस्थिती आपण पाहतोय एवढी भयानक असताना, एवढी भीषण असताना, ते काय डीप क्लीन ह्या गमती जमतीसाठी केवढं पाणी आपल्या मुंबईत आणि ठाण्यात वापरलं गेलं.
अक्षरशः मी पण काही व्हिडिओज काढले होते. एक व्हिडिओ तर डिवायडरला पाणी टाकत, स्वच्छ डिवायडर आहे, कोणी थुकलेलं नाही, कुठे कचरा नाहीये, तरी त्याच्यावर पाणी टाकत ते टँकर चाललेलं आहे. आता हे प्यायचं पाणी आहे, नाही प्यायचं पाणी आहे, तरी झाडांना तरी लागतं, गाड्या धुवायला लागतं, रस्ते धुवायला लागतं. पण हे सगळं होत असताना तुम्ही डिवायडर धुताय आणि ही मजा मस्करी एखादं तुम्ही प्रोग्राम किंवा पॉलिसी म्हणून चालवत आहे. मुद्दा असं झालाय की सरकार आहे की सर्कस चालली आहे, हे आपल्या लोकांसमोर आता आहे आणि ते आपल्याला ठरवायला लागेल. तुम्ही वेदांताचा उल्लेख केला. मुख्यमंत्री शिंदे यांचं सातत्यानं म्हणणं असं आहे की महाशक्तीकडून आम्ही खूप मोठे मोठे प्रकल्प आणलेत. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगतात की 2.5 वर्षात काही झालं नाही ठाकरे सरकारच्या, आम्ही किती मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली, किती मोठं केलं. अगदी पंतप्रधान मोदी काल बोलून गेलेत शिवाजी पार्कवर की होय, मुंबईला किती मोठ्या प्रमाणावर विक्रमी गुंतवणूक आली. कोणाही बरोबर मी चॅलेंज द्यायला स्वीकारायला तयार आहे. चला 1-on-1 डिबेट करूया. अगदी मोदींसोबत सुद्धा. बघा, ते खूप मोठे आहेत आणि ते मला वाटत नाही इथे येतील. त्यांना काही सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी की माझी रिटायर्ड जजेसनी सांगितलं तर राहुल गांधींबरोबर डिबेट करा, त्याच्यात पण त्यांनी मला वाटतं नाकार दिलेला आहे, राहुलजींनी स्वीकारलेलं आहे. म्हणून चला तिथे नको जाऊया आपण. पण इकडे जे स्थानिक नेते आहेत आपले, मग बिंदे गटातले असतील किंवा फडणवीसजी असतील, मी डिबेट करायला तयार आहे. आमच्या 2.5 वर्षातला कार्यकाळ आणि आत्ताच्या गेले 2 वर्षाचा कार्यकाळ, महाविकास आघाडीचं सरकार असताना 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. ज्या काही एमओयूज आपण ज्याच्यावर सह्या झाल्या होत्या ते सगळे एमओयूज एका मला वाटतं वृत्तपत्रांनीच त्याचं व्हाईट पेपर रिलीज केला, कारण उद्योग मंत्री करू नाही शकले. 93% एमओयूज हे खरे ठरले आहेत आणि कामं सुरू झालीत. 2 इंडस्ट्री अशा होत्या ज्याला आम्हाला एमईने सांगितलं ह्या चायनामधल्या तुम्ही पुढे जाऊ नका. ठीक आहे, ते आपण बाजूला ठेवलं. परत तसं पाहायला गेलं तर कृषी क्षेत्रात जेव्हा जेव्हा मदत लागली शेतकऱ्यांना आपण ते केलं. कर्जमुक्ती तर केलीच 2 लाखापर्यंतची, पण मग 14,500 कोटी जे वितरित झाले शेतकऱ्यांना ते ह्याच कारणामुळे होते. कोविडच्या काळात 2020 साली दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, गारपीट असेल, मदतीच्यासाठी पाहतोय आपण रोजगार त्या क्षेत्रात जे होते ते निर्माण झाले. पण 2 वर्षामध्ये एकही उद्योग नाही आला. मॅग्नेटिक महाराष्ट्र पण एकदा सुद्धा केलं नाहीये. जानेवारीमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र होणार होतं, व्हायब्रंट गुजरात होतं म्हणून करू नाही दिलं. उलट आपलं इकडचं एमआयडीसीचं स्टॉल तिथे 10 लाख देऊन गुजरातला लावलेला होता स्टॉल. किती उद्योग आणले तुम्ही इथे सांगा. डॅव्होसला 2दा गेलात, 35 ते 40 कोटीची उधळपट्टी केलीत. 1 रुपयाची गुंतवणूक तरी महाराष्ट्रात आली आहे का? पेपरवर आली असेल कागदोपत, त्यांनी दाखवलं तसं दाखवलं, पण ते सगळ्या कंपनीजना मी एक्सपोज करून दिलं प्रेस कॉन्फरन्स मधून. महाराष्ट्रातीलच. म्हणजे ह्या कंपन्या तुम्ही इथेच घरी बसल्या साईन करू शकत होतात. काही 2-3 तर अशा कंपनी आहेत फडणवीस साहेबांच्याच कार्यकाळात 2018-19 मध्ये सही केली 10,000 कोटी म्हणून. सेम कंपनी, सेम डिरेक्टर्स, नावं बदलली, तीच जागा, तेच काम, 30,000 कोटी म्हणून आता परत जाहीर केले. मग नक्की आपण महाराष्ट्राला काय मिळवून दिलं? ही जी हसवाफसवी चालली आहे ती थांबणार कधी? आणखी एक मुद्दा येतो की केंद्र सरकार महाराष्ट्राकडे सापत्न भावाने पाहते असं सातत्यानं शिवसेनेकडून 100% केलं जातं. 100%. आपण पहा, साधं उदाहरण आहे. केंद्र सरकार जेव्हा पहिलं भाजपचं बसलं डोक्यावर आपल्या, तेव्हा इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईत प्रस्तावित केलेलं, युपीएनी बीकेसी मध्ये प्रस्तावित केलेलं, ते पहिलं हलवलं आणि नेलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून. तोच भूखंड बुलेट ट्रेनला फुकटात दिला. अजूनही बुलेट ट्रेन झाली नाहीये, 10 वर्ष झाले. तिथे गिफ्ट सिटी सुरू झालं, तरी लोक जायला तयार नाही, तर धमके देऊन आता पाठवतात. मग तिकडची दारूबंदी देखील उठवली गुजरातमधली त्या गिफ्ट सिटीसाठी, तरी लोक जायला तयार नाहीत. पण आम्हाला गिफ्ट सिटी हवी आहे. ठीक आहे ना, गिफ्ट सिटी गुजरातमध्ये द्यायची, द्या, 100% द्या. तशीच मुंबईला द्या, बेंगलुरूला द्या, दिल्लीत द्या, कोलकाताला द्या. देश पुढे गेला पाहिजे, पण गुजरातमध्येच सगळं काही जायला पाहिजे, बाकी कुठच्याही राज्यात जायला नाही पाहिजे. मी मध्ये झारखंडला होतो आणि झारखंडमध्ये मला काही युपीएससीच्या ऍस्पिरंट मुलांनी विचारलं की आदित्यजी सगळं काही गुजरातलाच का चाललंय, झारखंड में क्यूच नाही आता. तसंच जर आपण पाहिलं असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, अनेक जे प्रोजेक्ट्स गेलेत, का महाराष्ट्रामध्ये एवढा द्वेष आहे? मग कुठचंही हेडक्वार्टर असेल, कंपनीचं हे असेल. आता पियुष गोयल साहेबांना त्यांनी विचारलं की टेस्टला तुम्ही महाराष्ट्रात देणं की गुजरातला, त्यांनी उत्तर हे दिलं. आणि उत्तर मुंबईचे उमेदवार उत्तर असं देतात, नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून नाही देश म्हणून विचारा, कुठेही देशात जाईल, गुजरातला पण जाऊ शकता. असं कसं बोलू शकता? तुम्ही इकडचे उमेदवार आहात, महाराष्ट्रात मुंबईतले आहात, पण मुंबईबद्दल मनात आकस घेऊन काम करायचं, द्वेष घेऊन काम करायचं. बघा, दुसरं उदाहरण म्हणजे ते तोक्तेणी निसर्ग आलं. 1 रुपयाची मदत आपल्या महाराष्ट्राला मिळाली का? गुजरातला पण नुकसान झालं, महाराष्ट्रात पण झालं. 100% गुजरातला मदत करा, पण महाराष्ट्रालाही मदत करा. मोदी साहेब गेले गुजरातला, दौरा झाला, तिथे 1,500 कोटी दिले. मग आमच्या महाराष्ट्राने काय चूक केली? एक मुद्दा येतो आता तुमच्या बोलण्यात आलेला इंटरनॅशनल
फायनान्स सेंटर जे मुंबईतून वाढतं बीकेसीतला भूखंड बुलेट ट्रेनच्या पहिल्या स्टेशनसाठी वापरण्यात आलेला आहे. कुठेतरी असं वाटतंय का की गिफ्ट सिटी म्हणजे ज्याची जाहिरात सुद्धा प्रारंभापासून मुंबई विमानतळापासून जवळ अशी केली गेली किंवा त्या गिफ्ट सिटीसाठी या बुलेट ट्रेनचा घाट घातला गेला ज्यात महाराष्ट्राचा 50% जास्त आर्थिक वाटा घेण्यात आला आणि तो जो भूखंड आहे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईचा तो जाणीवपूर्वक त्यासाठी बुलेट ट्रेनसाठी रेल्वेचे वांद्र्यातील भूखंड उपलब्ध असताना वापरण्यात नक्कीच. आणि आपण हे पहा, एक मला वाटतं आपण सगळ्यांनीच थोडं ते आकडे लोकांसमोर आणले पाहिजे की बुलेट ट्रेनची जागा देताना किती हजार कोटीची ती जागा आहे, महाराष्ट्राला किती फायदा झाला असता, MMRDAचा काय फायदा झाला असता, देऊन काय नुकसान होतंय आणि किती स्टेशन महाराष्ट्रात आहेत आणि म्हणजे आपल्यातून किती मराठी माणसं किंवा महाराष्ट्रातली कुठच्याही भाषा बोलणारी लोक हे तिथे अहमदाबादला जाऊन काही धंदा करून येणार आहेत, उद्योगधंदा काही चालवणार आहेत. हा फायदा कोणाचा होतोय? आणि मग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन का नाही केली, मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन का नाही केली, देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी का नाही जोडली आपण, मुंबई बँगलोर का नाही केलं, मुंबई कोलकाता का नाही केलं? कारण हा जो हेतू आहे ना त्यांचा की गुजरातचा विकास करा, 100% करा. परत मी सांगतो, प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे, पण आमच्या मुंबईच्या मुळावर येऊ नका. आपण प्रत्येक वेळी पाहाल की जे काही असेल, मग सुरतचं डायमंड बोर्स असेल, मुंबईच्या डायमंडवाल्यांना धमकी देऊन तुम्ही तिथे नेण्याचा प्रयत्न केला. बुलेट ट्रेन असेल, सेम झालं. प्रत्येक गोष्ट. आता धारावीचं आपण बघा ना, धारावीत का नाही हो इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर? इंडिया आघाडीचं सरकार पहिला जो आपण जी दुरुस्ती करणार आहोत ते धारावीमध्ये, अर्थात स्थानिकांना तिकडे घरं मिळालीच पाहिजेत, कोणालाही अपात्र न ठरवता, पण इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे धारावीत पण आलं पाहिजे. एक मुद्दा त्यातला की शिवसेनेचं टीव्हीवरचं जे ऍड कॅम्पेन सुरू आहे सध्या त्यात एक जाहिरात खूप गाजते. एक तरुण अर्ज घेऊन गेलेला असतो, कंपनीकडे पाहतो सकाळी उठून जाण्यासाठी, तर कंपनीच गुजरातला पळवली गेली आहे. एक सफाई कामगार तशी कमेंट सुद्धा करतो, एक वृद्ध असतात ते. त्यातून एक आरोप होतो सातत्यानं की शिवसेना मराठी आणि गुजराती असं एक ध्रुवीकरण करू पाहते. मला वाटतं मुंबईत पण गुजराती मुलं मुली आहेत ज्यांना इथे नोकऱ्या पाहिजेत, रोजगार पाहिजे. देशभरातून अनेक वेगळ्या प्रांतांतून, राज्यामधून इथे एक स्वप्न घेऊन येतात. त्यांची स्वप्न चिरडली जातात जेव्हा गुजरातला हे उद्योग नेतात. बघा, वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक जी होती, जी मुख्यमंत्र्यांना वाटलं होतं 4 लाख कोटीची, 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या सहज मिळाल्या असतात. त्याच्यात 80% भूमिपुत्रांना आपल्या वेळी जो कायदा होता त्याप्रमाणे मिळाले असते. 20% बाहेरच्यांना पण मिळवू शकले असते, स्किल्ड नॉन स्किल्ड सगळं. 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आपल्या राज्यात आल्या असत्या. राज्यात म्हणजे देशाचा फायदा झाला असता. जेव्हा हे ढोलेराला हलवलं गेलं, गुजरातमध्ये हलवलं गेलं, तेव्हा मला वाटतं मागच्याच वर्षी फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही राहू शकत नाही, इथे आम्ही काही प्रोडक्शन करू शकत नाही, आम्ही भारत देशातून बाहेर जात आहोत. फिजिबिलिटी रिपोर्ट आला. मग नुकसान कोणाचं झालं? भाजपच्या इगोमुळे आणि गुजरात प्रेममुळे नुकसान आपल्या देशाचं झालं. कारण सेमीकंडक्टर सारखी इंडस्ट्री, महत्वाची इंडस्ट्री, आज जगभरात सगळं जे काही आपण वापरतो, कॅमेरा असेल, आपला घड्याळ असेल, फोन असेल, सगळं काही आहे, गाड्या असतील, सगळ्यात सेमीकंडक्टर चिप त्याच्यात टाकले जातात. ही चिपची जी इंडस्ट्री आहे आपल्या देशातून निघून गेली एका इगोपोटी. आज जर महाराष्ट्रात आली असती, रोजगार तर मिळालंच असतं, देशाच्या आर्थिक चक्राला देखील चालना मिळाली असती. तसंच बल्क ड्रग पार्क आहे, मेडिकल डिव्हाइस पार्क आहे, हे सगळं आहे. परत दुसरं म्हणजे हा जो वाद आहे मराठी गुजराती, कधी आपण आधी पाहिला नव्हता. खास करून महाविकास आघाडीच्या काळात कोणाची मस्ती अशी करण्याची हिंमत नव्हती होत. आता आपण पाहताय, परवाकडे मुलुंड की घाटकोपरमध्ये कोणीतरी मराठीत प्रचार करते म्हणून हाऊसिंग सोसायटीमध्ये घेतलं नाही, घाटकोपरमध्ये. गिरगावमध्ये, आपल्या गिरगावमध्ये तिथे जॉबसाठी सांगितलं होतं मराठी माणसांना आम्ही घेणार नाही, लिंक्डइनला पोस्ट होती, मग आंदोलन करायला लागलं. हे भाजपच्याच राज्यात कशी एवढी मस्ती वाढते कोणाची? इतरांच्या राज्यात का नाही झालं? एवढे वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, मग आपलं राज्य होतं, सगळे आनंदात राहत होते, सगळे उद्योगधंदे करत होते, सगळ्या भाषेचे लोक करत होते. मग एका विशिष्ट भाषेसाठी जेव्हा प्रधानमंत्री येऊन प्रचार करतात, रोड शो करतात, ज्या घाटकोपरमध्ये जिथे 1.5 किलोमीटरने मला वाटतं काही 700-800 मीटरवर होर्डिंग पडलं, बॉडीज काढल्या जात होत्या, आणि तरी नाचगाणी भाजपची सुरू आहे, धिंगाणा घालणं सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे. कशासाठी? काय तिथे होर्डिंग पडलं ते साजरं करायला तुम्ही तिथे रोड शो करत होतात का? शिवसेनेने आजचा ईशान्य मुंबईचा रोड शो त्यामुळे रद्द केला. मला वाटतं त्याच आहे कारण आतापर्यंत आपण पाहिलं असेल घटना एकदम भयानक झालेली आहे. ठीक आहे, आम्हाला प्रचार करायला लागतो, सभा घ्यायला लागतात, पण रोड शो असेल, आनंदोत्सव, हे मला वाटतं योग्य नाही. आणि खास करून प्रधानमंत्री महोदयचे तिथे हॉस्पिटलमध्ये किंवा तिथे गेलेही नाही. चला मी समजू शकतो हॉस्पिटलमध्ये नका जाऊ, आपण जाण्याने अजूनही जे काही रुग्ण त्यांना त्रास होऊ शकतो, सिक्युरिटीचे कारण असतात, पण जी घटना झाली तिथून काही अंतरावर तुम्ही रोड शो करता, रद्द व्हायला पाहिजे होतं.
मुंबईच्या मतदारांचं जे प्रमाण पुढे आलेले की 38% मुंबईकर मतदारांमध्ये मराठी आहेत, गुजराती राजस्थानी 15% आहेत. कुठंतरी जो ध्रुवीकरणाचा मगाशी मी मुद्दा सांगितला की भाजपाकडून जो आरोप होतो की मराठी गुजराती ध्रुवीकरण, दुसरीकडे तुमच्याकडून आरोप होतो की मुसलमान आणि हिंदू अशा ध्रुवीकरणाचा एक प्रयत्न चाललेला आहे, सातत्यानं होत आहे. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात जौनपूरमध्ये बोलताना एक शब्द वापरले, नवे शब्द कॉइन केले त्यांनी की आमचं संतुष्टीकरण आहे आणि त्यांचं तुष्टीकरण आहे. बघा, एक कसं झालंय, मोदी साहेबांचं किंवा प्रधानमंत्री महोदयांचं जर पाहिलं तर प्रत्येक स्टेटमेंट आज काय उद्या काय, आज काय उद्या काय, खास करून हिंदू मुस्लिमवर जेव्हा भाजप हरायला येते पहिलं कार्ड त्यांचं असतं हिंदू मुस्लिम. पहिल्या टप्प्यातच सुरू केलं. दुसरं कार्ड असतं पाकिस्तान, ज्या पाकिस्तानचं इंदिराजींनी 2 तुकडे करून दाखवले. भाजपनी तर जाऊन तिथे केकचे, नवाज शरीफच्या केकचे 2 तुकडे केलेत. इंदिराजींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले. चला, हे जरी लोकांनी आता मान्य केले नाही तरी आपण पाहत असाल मुंबईमध्ये जातपात, धर्म आणि भाषा बाजूला ठेवून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मुंबईकर म्हणून मतदान होणार आहे. कारण आपण पाहिलं असेल कोविडच्या वेळीचा जो काळ होता किंवा इतर वेळी आम्ही जे काम केलेलं आहे त्या सगळ्याचं आपण पाहतोय वातावरण मुंबईकर म्हणून जे दिसतंय आपल्याला ते फार महत्वाचं आहे आणि ते वातावरण हे सगळ्यांना एकत्र आणत आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे आता पंतप्रधान मोदींनी एक कुठेतरी सॉफ्ट स्टँड घ्यायला मध्यंतरी सुरुवात केली की उद्धव ठाकरे संकटात आले तर मी पहिला धावेन, हे ते म्हणाले. मला वाटतं एवढं जर प्रेम असतं तर आमच्या सगळ्या कठीण काळात पक्ष फोडण्याची गरज नव्हती, परिवाराला संपवण्याची गरज नव्हती किंवा प्रयत्न करण्याची गरज नव्हती. आणि तसंच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात येऊन भटकती आत्मा, पवार साहेबांना बोलणं, नकली संतान बोलणं, ह्या भयानक गोष्टी आहेत. कुठेतरी असं वाटतंय पण की जर तशी वेळ आली तर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर ठाकरे आणि मोदी एकत्र जे संविधान संपलं निघालेले आहेत, ह्यांचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे, ह्यांचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे. जे संविधान संपलं निघाले, जे लोकशाही संपलं निघाले, त्यांच्याशी तडजोड होऊ नाही शकत. एक शेवटचा प्रश्न घेतो कारण तुमची वाट पाहतात लोक. खरं तर आदित्य ठाकरे यांचं सार्वजनिक जीवनातील जे लॉन्चिंग आहे ते कवी म्हणून झालेलं. मला आठवतंय तुमचा कविता संग्रह आलेला, त्याला चालबद्ध करून सुद्धा मांडण्यात आलेलं. कभी हुआ करता था, आता मी यंगेस्ट फॉर्मर मिनिस्टर, फॉर्मर कवी, फॉर्मर फोटोग्राफर अशा पदव्या लावून फिरतो. कवी हृदयाचा आदित्यचा जीव या राजकारणाच्या, सध्याच्या राजकारणाचा बजबजपुरीत कधीतरी गुदमरतो. एक गुदमरत नाही. मला हे मी जे काही करतोय राजकारण हे मी मनापासून करतो, मला आवडतं, मी स्वतः ह्याच्यात आलो. नक्कीच आहे, आत्ता राजकारण गलिच्छ झालेलं आहे, भाजपनी गलिच्छ केलेलं आहे आणि ते स्वच्छ आम्ही करणार. आपण कळव्याला पोहोचलो, लोक वाट पाहतात तरी सुद्धा एक प्रश्न राहत नाही कारण लोकांचा आणि तुमचा आवडीचा. मग अशी तुम्ही ते डिवायडर धुण्याचा उल्लेख केला, तिकडे म्हटलं होतं की आम्ही पर्यावरणासाठी तर करतोय, प्रदूषण कमी करायला करतोय. एक आरोप सातत्यानं होतो, मग ते आरेतली जंगल कत्तल असो किंवा नानारचा प्रकल्प असो, जैतापूरचा. मागचं ट्रॅफिक सोडायला सांगा, आपलं मागचं सोडलंय ना. म्हणजे ही जी तुमची संवेदनशीलता आहे की आताही तुम्ही मागची वाहतूक पहिला सोडा असं सांगितलं. या पर्यावरण विषयक मुद्द्यावर तुम्ही जेव्हा जेव्हा लढता, कोणताही राजकारणी नाही बोलत, अगदी तरुणाईशी मी बोलतो तेव्हा ते आदित्य ठाकरेंचा खास त्यासाठी उल्लेख करतात. या पर्यावरणाचा मुद्दा तुम्ही जो लढता, मग तुमच्यावर आरोप होतो शिवसेना, ठाकरे हे विकास विरोधी आहेत, महाराष्ट्राच्या विरोधात आहेत. मला वाटतं विकास हा पर्यावरणासोबतच झाला पाहिजे. कारण आपण पाहताय अनेक ठिकाणी उगाचचे काही काही मंत्री, आता आम्ही 6 लेन हायवे, एवढी 1000 झाडं कापून ह्याच्यातून बोगदा, आता वेताळ टेकडीमध्येच पाहणं, टेकडी एवढी सुंदर आहे पुण्यात, तर ही खालतून बोगदा, वरतून हायवे, खालतून मेट्रो. बोलो टेकडीत सपाट करा, कशाला पाहिजे टेकडी. पण आज आपण पाहतोय तुम्हाला हायवे बनवायचं असेल तर लोकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणपर्यंत नेलं पाहिजे. एका ठिकाणून हॉस्पिटलमध्ये लवकर जाण्यासाठी हायवे कोणालाही नकोय. आणि हे आपण पाहतोय वातावरण जे बनत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल. आज देखील जिथे जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत, का होतात? कारण वातावरणीय बदल हे मूळ कारण आहे. कधी पाऊस पडतो अवकाळी, कधी गारपीट होते, कधी काय होतं. मदत आपल्याला द्यायलाच पाहिजे, नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे. पण क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर ह्याच्यावर आपण विचार करणार होता. जी शहरं आपण बांधत चाललेलो आहोत, ती शहरं आपण पाहतोय नद्या बुजवून असेल किंवा तलाव बुजवून असेल. पुण्यात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, सगळीकडून नदी बुजवून तुम्ही डेव्हलपमेंट करणार, कसली डेव्हलपमेंट होणार आहे? नागपूरमध्ये अजनीवन आहे, तसंच प्रकार आहे. कशासाठी? एक शेवटचा प्रश्न आपण रथावर शहर आपण पाहतो, शहरं वाढत जाणार आहेत, नागरीकरण वाढत जाणार, शहरीकरण वाढत जाणार, पण त्याच्यात कचरा असेल, पाणी असेल, हे सगळं विचार करणं गरजेचं आहे. आणि जो जगात विचार होत आहे तो हाच आहे की शाश्वत विकास. आता आपण आठवत असेल आपल्याला विकास
करत असताना, मुंबईचा विकास करत असताना साधारणपणे आपण 15 महिन्यात 11,000 हेक्टर वेटलँड मॅनग्रोव्ह वाचवू शकलो, प्रोटेक्शनमध्ये आणू शकलो. आरे मध्ये देखील कारशेड जेव्हा मी हलवली होती कांजूरमार्गला 808 एकर जमीन आपण फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केली पहिल्यांदा. तर हा विचार करणं खूप गरजेचं आहे. निसर्गाच्या प्रदूषणापासून राजकारणातील प्रदूषणाकडे वळतो थोडा, की जो मगाशी एक उल्लेख केला तुम्ही सुद्धा, की पंतप्रधान मोदी एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस, मात्र ते जेव्हा एवढी वर्ष ज्या शिवसेनेसोबत होते त्या शिवसेनेला त्यातही उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणतात, नकली संतान असं हिनवतात, तेव्हा काय मनात येईल? मला वाटतं दुःख याच गोष्टीचं होतं की ज्या वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कठीण काळात त्यांना मदत केली, भाजपच्या कठीण काळात त्यांच्या सोबत उभे राहिले, त्यांचाच पक्ष फोडला, त्यांच्याच मुलाला पदावरनं उतरायला लावलं. दुःख त्यांना एवढं झालं की उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले, ह्याचं दुःख पण झालं. भाजपची पोटदुखी हीच होती की आपल्याला ज्याने सोबत एवढी साथ दिली त्यालाच आपण आता हे उतरवलं पाहिजे, आणि मग आपण येऊन नकली संतान बोलतात. हा त्याच वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, माझ्या आधीचा अपमान आहे. सातत्याने जो प्रयत्न होताना दिसतोय की काहीही करून महाराष्ट्रात मोदींच्या मेगा ब्रँडला जो अडथळा होतो, म्हणजे देशापेक्षा महाराष्ट्रातलं एक चित्र वेगळं, ते म्हणजे ब्रँड ठाकरे. ब्रँड ठाकरे हा खूप मोठा अडथळा भाजपच्या मार्गात दिसतो. त्याबद्दल नेमकं काय सांगाल, की त्यातूनच ठाकरेंनाच संपवायचं, विशेषतः आदित्य ठाकरे यांची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो, असे तुम्हाला जवळचे माणसं सुद्धा सांगतात. तो प्रयत्न दिसतो. आपण एक पाहिलं असेल लोकप्रिय उमेदवार फुटबॉलमध्ये मेसी असतो किंवा रोनाल्डो असतो, त्यालाच टार्गेट केलं जातं. आनंद आहे की त्यांना आमचीच भीती एवढी आहे की आमच्याच मागे लागतात, आम्हालाच घेण्याचा प्रयत्न करतात. आनंद आहे, पण परत एकदा सांगतो की 2014ला शब्द तुम्ही तोडला, युती तुम्ही तोडली, युती तुम्ही तोडली. 2014ला युती तुम्ही तोडली, तेव्हाही आम्ही हिंदू होतो, तेव्हाही आम्ही देश बघतो, तर आताही होत. भाजपकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, आणि आपण पाहताय भाजपचं हे नेहमीच राहिलेलं आहे. मग सोनियाजींबद्दल असेल, कोणाही बद्दल असेल, जे कोणी विरोधात उभं राहतात त्यांची बदनामी करायची, आपण पाहता त्यांना नावं ठेवायची, वाटेल ते मनातील ते बोलायचं, व्हॉट्सअपवर ते फेक न्यूज पसरवायच्या. तर ध्रुव राठी बरोबर सरळ करतो त्यांना आता. आणि मुख्य गोष्ट ही आहे की आम्ही सोबत दिलेली, तुम्हाला साथ दिलेली, कधी काही मागितलं नव्हतं. पण आमच्याच राज्यात येऊन जर तुम्ही आम्हाला संपवायला लागलात, बाहेरचे लोक येऊन आम्हाला नकली सेना असली सेना कोण हे सांगायला लागलं, तर हे कसं चालणार? आता जे आपण बघतोय की वाहतुकीची कोंडी ही सगळीकडे, म्हणजे आज काय मिरवणूक आहे, रोड शो आहे, त्यामुळे नाही, हे नेहमीच विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात सगळीकडे हे चित्र दिसतं. नियोजनबद्ध विकास ही खूप मोठी समस्या दिसते, आणि आदित्य ठाकरे म्हटलं की नियोजनाचा ध्यास, एक वेगळं व्हिजन असणारा तरुण नेता. तुमच्या डोळ्यासमोर काय व्हिजन आहे? मला वाटतं एक होतं, जसं मी त्यावेळी पण सांगत होतो आणि आमचं सरकार असताना पण काम करत होतो, आम्ही जागतिक काही एजन्सीज बरोबर, WRI असेल, C40 असेल, ब्लूमबर्ग असेल, ह्यांच्याबरोबर प्लॅनिंगवर काम करत होतो. कारण शाश्वत विकास म्हणजे पर्यावरण आणि लोक, परत शाळा कशा असल्या पाहिजेत, कॉलेज कसे असले पाहिजेत, हॉस्पिटल कसे असले पाहिजेत, रस्त्यांची जे आपण कामं करतो तेव्हा फक्त रस्ते नाही तर त्याचसोबत फुटपाथ हे फार महत्वाचं आहे. फुटपाथांसोबत पेडेस्ट्रियन रेफ्युज एरिया, रस्ता क्रॉस करायला काही वयस्कर लोक असतात, काही आपले लोक असतात ज्यांना पूर्ण रस्ता क्रॉस करता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण जे करतो ह्या सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय नाशिक सारखं शहर असेल, कोल्हापूर सारखं शहर असेल, की वाढत जाणार, पॉप्युलेशन एक्सप्लोजन होणार. मुंबईत तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन होतच आहे, पण हे सगळं होत असताना आपलं प्लॅनिंग नीट असलं पाहिजे. आता आपण पाहतो जी राजकीय लोकांना थोडी आवड असते, जसं मी सांगितलं फ्लायओव्हर, 6 लेन हायवे झालं पाहिजे, ठीक आहे, पण ते करत असताना तुम्ही गल्ल्या ज्या आहेत, आतल्या गल्ल्या ज्या आहेत, उद्यानं जी आहेत, फुटपाथ जे आहेत, त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. रोड शो मध्ये त्यामुळे स्वाभाविक मध्ये मध्ये आदित्य ठाकरेंना स्वाभाविकच मतदारांनाही अभिवादन करणं स्वाभाविक आहे. फोरम खऱ्या अर्थाने या रथाच्या टपावरून उभूनच चाललेलं आहे, त्यावरही आपण बोलूया. आपल्या सगळ्यांच्या भेटी करता कळवा नगरीमध्ये, कल्याण लोकसभेमध्ये परत एकदा शिवसेनेचा भगवा, खऱ्या शिवसेनेचा भगवा मशाल पेटवण्याकरता आज आदित्य ठाकरे साहेब इकडे आलेले आहेत. गेल्या 2 वर्षात एक वेगळेच आदित्य ठाकरे, आक्रमक आदित्य ठाकरे दिसतात आहे. या प्रचारात लोकांशी बोलताना, लोकांशी असा संवाद साधताना
नेमकं काय तुमच्या लक्षात येत आहे? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असताना आक्रमक मी त्यांच्याच विरोधात आहे जे महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवत आहेत. आक्रमक मी महाराष्ट्र वेस्टर्नच्या विरोधात आहे. मार्गदर्शनाखाली काम करत असताना पण आपण पाहताय जे लोक आहेत, जी जनता आहे, ते एका वेगळ्या प्रेमाने आपुलकीने जवळ येतात, त्यांचे आशीर्वाद देतात, त्यांचं प्रेम देतात, त्यांचा विश्वास एक व्यक्त करतात. महाविकास आघाडीला विजयी कारण करण्याकरता काही काही लोक नुसतं तलवार फिरत असतात. तसं नाही, आक्रमकता ही विषयांवर असली पाहिजे. बाकी आपण पाहताय सगळीकडे प्रेमाने लोक पुढे येतात. लोकांचा प्रतिसाद काय सांगतोय? कारण पंतप्रधान मोदी एका आठवड्यात 2दा मुंबईत आले. शेवटचा टप्पा आहे 5 म्हणजे 20 मेचा 5वा टप्पा, 13 जागांची लढाई. त्यातली मुंबईच्या 6 जागांचं वैशिष्ट्य असं की मुंबई ज्यांना कौल देते ते देशावर राज्य करतात, असा आजवरचा गेल्या 5 निवडणुकांचा अनुभव आहे. आताच मोदींचं एका आठवड्यात 2 वेळा मुंबईत येणं, काय तुम्हाला त्यातून तुम्ही सांगाल? शुभ संकेत आहेत. कारण आपण पाहाल जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती भाजपसोबत होती तेव्हापर्यंत आपण पाहिलं असेल मोदी साहेबांना किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांना इथे येण्याची गरज नव्हती. आज आपण पाहतो 5 टप्प्यांमध्ये ज्या काही सभा झाल्या, भाजपनी 19 मध्ये जेवढ्या सभा घेतल्या त्याच्यापेक्षा दुप्पट सभा त्यांना घ्यायला लागल्या. तसंच मुंबईमध्ये 2दा यायला लागले. हे सगळं आपण पाहत आहे वातावरण. आणि रोड शो एका विशिष्ट जातीसाठी, एका विशिष्ट भाषेसाठी त्यांनी घेतला, ते आपण पाहतोय. एक शेवटचा प्रश्न घेतो. अवघ्या महाराष्ट्राला नाही तर खरं तर देशाला पडलाय. काल मी दिल्लीतील काही पत्रकार मित्रांशी बोलत होतो, तेही म्हणालेत की अवघ्या देशात ठाकरेंचं उदाहरण वेगळं आहे. ते एवढं त्यांना अडवलं जात आहे, नडवलं जात आहे, तरी सुद्धा ते लढतायत. मात्र आज अवघ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न आहे की मोदी कुठेतरी फिलर्स पाठवत आहेत आणि ठाकरे पुढे काय करणार? ठाकरे मोदींना साथ देणार का भविष्यात संकटात आले तर, की आपल्या ठाकरी बाण्यावर कायम राहणार? अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे आदित्यजी. बघा, मी पहिलंच सांगितलं की जे संविधानाच्या विरोधात आहेत, जे लोकशाहीच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर तडजोड करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात येऊन भटकती आत्मा, नकली संतान, एवढं सगळं बोलून गेलेले आहेत. ह्या देशातली लोकशाही संपवायला निघालेत, देश संपवायला निघालेत. महाराष्ट्रात वेष्टेत भाजप. आणि पुन्हा एकदा सांगतो मी की शुभसंकेत आहेत की जे लोक 400 पारची भाषा करत होते, जे लोक बहुमताची भाषा करत होते, ते आज फीलर्स पाठवत आहेत. ओपनली ते विचारतात की आमच्या सोबत येणार का. मला वाटतं हे खूप मोठा संकेत आहे की देश हा इंडिया आघाडीला निवडणार आणि देशात परिवर्तन होणार म्हणजे होणारच. आणि समजा भाजपला बहुमत नाही मिळालं आणि कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून गडकरींसारखा मराठी चेहरा पुढे आला तर शिवसेना. बघा, अनेक चेहरे भाजपातून, आपल्या राज्यातून एक नाव आहे तसं अनेक राज्यातून भाजपची अनेक नावं येतात. ते काय सगळे त्यांचे नेतेच आहेत. पण आज जसं मी सांगितलं, जी भाजप महाराष्ट्रात वेष्टी आहे, एवढे तिथे भाजपचे महाराष्ट्रातून नेते असताना, मंत्री असताना देखील महाराष्ट्रासाठी जे काही आणू शकले नाहीयेत, त्यांच्यासोबत तडजोड होऊ शकत नाही. जर तर बोलून उपयोग नाही, कारण चेहरे अनेक आहेत भाजपकडे, भाजपमध्ये ज्यांना पुढे येऊ दिलं जात नाहीये. प्रधानमंत्री पदासाठी भाजपला वाटतं 100 कोटी जनतेतून कोणीच लायक नाही, एकच व्यक्ती नोटबंदी करू शकते, एकच व्यक्ती जीएसटीच्या मार्फत सगळ्यांना हैराण करू शकते. पण आम्ही जे आहोत संविधानासोबत आहोत, महाविकास आघाडी सोबत राहू आणि इंडिया आघाडीचं काम करत देशाला पुढे नेऊ. आणि जर समजा परत मराठी माणसाला भावणारा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे जर एक तडजोडीचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे आलं तर त्यांनी ते नेतृत्व करावं, देशाचं नेतृत्व करावं. कारण ज्या देशात अगदी देवेगौडांसारखा कर्नाटकातला नेताही झालाय, अनेक नेते झालेले आहेत, उद्धव ठाकरेंना तर सध्या देशात एका वेगळी लोकप्रियता आहे. मला वाटतं देशातलं प्रेम एक आपण पाहतोय, आपुलकी आहे, कुटुंब प्रमुख म्हणून बघतात. पण परत एकदा जर तरवर जाऊन उपयोग नाही. कारण आपण पाहाल 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसेल आणि इंडिया आघाडीचं सरकार देशातून एक व्यक्ती, महिला किंवा पुरुष अशी निवडेल जी देशाचं नेतृत्व करू शकेल. आपण पुन्हा एकदा सांगतो मी की आज आपण पाहतोय संविधानाला जो धोका आहे त्याच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि ते आम्ही करत राहणार. कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या आदित्य ठाकरेंशी बोलत होतो. आदित्य ठाकरे ज्या रोखटोकपणे म्हणजे अगदी मातोश्रीहून निघाल्यापासून कळव्यात या प्रचार फेरीत, या रोड शो मध्ये बोलताना त्यांनी तो ठामपणा दाखवलेला आहे की वेळ आली तर शिवसेना
कितीही काही झालं तरी महाराष्ट्राचे द्रोह करणाऱ्यांच्या, नकली संतान म्हणून उद्धव ठाकरेंना हिणवणाऱ्यांच्या बाजूला उभी राहणार नाही. राजकारणात पुढे काय घडतं ते आता सांगता येत नाही. पुढचं वळण या प्रचार रथाचं ड्रायव्हरला माहित असतं. राजकारणात काय घडेल ते माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकालाही सांगता येणार नाही. इथंच थांबूया आपण. कॅमेरा पर्सन स्वप्नीलसह तुळशीदास भोईटे, पुढारी न्यूज, कळवा. Thank you.